अनवळमधील सर्व व्यापारी, त्याचप्रमाणे दुकानदार आणि जे छोटे छोटे जे दुकानदार आहेत त्या सगळ्यांना आज आम्ही इथं जमा करून आम्ही सगळेजण महानगरपालिकेला जाणार आहे. कारण गेले ह्या वर्षीपासून याच्यामध्ये जो कचऱ्याचा जो टॅक्स लावलेला आहे तो ॲडिशनल कलेक्ट करायला चालू केलेला आहे. का म्हणजे तो टॅक्स एक नाही महानगरपालिकेच्या वतीने कॉर्पोरेशन जे टॅक्स जे आम्ही भरतो दरवर्षी त्याच्यात पण घेतात, परंतु आत्ता आणि परत हा 600 रुपयेचा टॅक्स त्यांनी ॲडिशनल वाढवलेला आहे. त्याच्यामुळे जनतेला मोठं अडचण निर्माण झालेली आहे. कारण आता जर का बघितलं तर तेलाचा डबा झाला आहे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडर झाले 60 रुपये, ते मिळायला तयार नाही आहे काय. आणि ह्या दृष्टीतनं हे जो टॅक्स जो त्यांनी लावलेला आहे तो त्यांनी कमी करावा. आणि त्यांनी असं म्हणतात की जर का तुम्ही टॅक्स जर का भरला नाही तर तुमचं लायसन्स आम्ही रिन्युअल करून देत नाही, तुमचं दुकान बंद करतो, असं इथले जे एस आहेत ते त्यांनी आम्हाला इथं ताकीद द्यालेत. त्यामुळे ह्या इथल्या सगळ्या ज्या व्यापाऱ्यांनी मिळून आम्ही आज ह्या पद्धतीने एक निवेदन तयार केलं आहे की ते महानगरपालिकेला आम्ही देणार आहे. आणि एखाद्या वेळेस जर का टॅक्स जर का त्यांनी कमी केला नाही तर आम्ही मोठं आंदोलन करणार आहे. त्या दृष्टीतनं आम्ही इथे आज सर्वजण जमलो आहे. आणि त्या दृष्टीतनं आम्ही आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे घर टॅक्स पण त्यांनी 3% वाढवलेला आहे. का म्हणजे कशासाठी वाढवलं आहे ते पण माहीत नाही आहे. कारण म्हणजे लास्ट इयर पण त्यांनी 3% वाढवलेलं होतं आणि आत्ता पण त्यांनी 3% वाढवलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली 3 वर्षाला एकदा त्यांनी वाढवायला पाहिजे, परंतु त्यांनी प्रत्येक वर्षी वाढवत चाललेलं आहे. हे पण कुठेतरी कायद्याला धरून नाही आहे. त्या दृष्टीतनं ह्याच्या पण त्यांनी विचार करायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जे आमच्या गावामध्ये जे तलाव असतील किंवा इतर बेळगाव शहरामध्ये तलाव असतील त्या तलावाची फीस पण त्यांनी घ्यायलेत. त्यानंतर जे रिंग रोड जे चाललेलं आहे, रिंग रोडचं जे काम चालू आहे ते पण त्याच टॅक्समध्ये त्यांनी घेत चालले आहेत. त्यामुळे लोकांना किती बर्डन झालेलं आहे ह्याचा कोणच विचार करायला तयार नाही आहे. कारण जे इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आजपर्यंत आहे की नाही इथे ह्या जनतेला काय सुविधा पाहिजे त्याच्याबद्दल कोणी पण विचार करायला तयार नाही आहे. आता बघितलं तर आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून 2-3 वेळा महानगरपालिकेत आम्ही निवेदनं दिलेले आहेत, परंतु तिथल्या जे नगरसेवक आहेत त्यांनी आतापर्यंत याचा आवाजच उठवलेला नाही आहे. त्यांनी काय म्हणतात महानगरपालिकेला ही गव्हर्नमेंटकडनं नोटीस आले म्हणतात. अरे बरोबर आहे, गव्हर्नमेंटकडनं नोटीस आलेली आहे बरोबर आहे, परंतु आम्ही तुम्हाला निवडून कशाला दिलेलं आहे की बाबा आमचे प्रश्न तुम्ही मार्गी लावण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, परंतु त्यांनी ते करायलाच तयार नाही आहे. त्या दृष्टीतनं जे महानगरपालिकेचे जे नगरसेवक असतील तिथले बेळगाव शहराचे दक्षिण किंवा उत्तरमधले जे आमदार असतील किंवा MP असतील यांनी ह्याच्याबद्दल सविस्तर विचार करून आपल्याला हा न्याय द्यावा यासाठी आम्ही इथं जमलेलो आहे. मी राजू पवार बोलतोय. माझं नियर फोर्ट रेल्वेला हॉटेल आहे राजू किचन म्हणून. कमर्शियल लाईट बिल, कमर्शियल गॅस, कमर्शियल टॅक्स सगळं कमर्शियल आहेत. आता कचऱ्याचं पण महिन्याला 500 ते 700 रुपये लावाले, वर्षाचे 6,000 रुपये 7,000 रुपये व्हावं लागले. पण आमचं इन्कम किती आहे ते पण बघा ना. ऑलरेडी आता 4th गेटचं काम चालू आहे. 1 वर्षाला धंदा नाही, पूर्ण अनुभव सगळं त्याच्यावरतीच राहत होतं. पूर्ण येणं जाणं सगळं बंद आहे. त्याच्यामुळे कुणाचा बिझनेस नाही आहे. हे महानगरपालिका विचार करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला टॅक्स वाढवून इन्कम पण बघा ना. बेळगावमध्ये काय रोजगार चाललेला आहे, कुठली कामं थांबलेली आहे किंवा लोकांना कामं नाहीत हे पण विचार करायला सोडून तुम्ही डायरेक्ट सगळं टॅक्स वाढवत जायला माणसाची इन्कम बघा, त्यांची परिस्थिती काय चालली ते पण बघा. जरा रोजगार पण आणायचा विचार करा, मग ते आता तुम्ही घ्या ना. रोजगार नसताना काय नसताना तुम्ही फक्त वाढवत जायला आहे हे मान नाही पब्लिकांना. त्याच्यासाठी आम्ही अपोज आहे. महानगरपालिका यांच्यातर्फे सगळ्या दुकानदारवाल्यांना 600 रुपये की नाही टॅक्स म्हणून वर्षाचे हे दिलेत. त्याच्याबद्दल आमचा सर्व दुकानदारवाल्यांचा सगळ्यांचा अपोज आहे. महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेटरांना निवडून दिलेले कौन्सिलमध्ये ह्यांनी पब्लिकचा विचार करणार का ह्यांनी फक्त टॅक्स वाढवा म्हणून ह्याच्याबद्दल विचारच करीनात. कॉर्पोरेटरांनी जे कौन्सिलमध्ये विषय मांडून त्याच्या बाबतीमध्ये महापौर, उपमहापौर, कमिशनर, DCला निवेदन देऊन ह्या विषयाबद्दल विचारपूस करावी ह्या बाबतीमध्ये एवढं बोलतो.